आज आपण जी पत्रकार परिषद घेत आहोत, या पत्रकार परिषदेमध्ये माजी मंत्री तथा खासदार संदीपान भुमरे यांनी जे महाराष्ट्रामध्ये वाईन शॉप खरेदीचा जो धुमाकूळ लावलेला आहे, या बाबतीमध्ये घेत आहोत। महाराष्ट्रामध्ये व संभाजीनगरमध्ये अनेक आरोप संदीपान भुमरे यांच्यावर झालेले आहेतच वाईन शॉप खरेदीचे, परंतु आज आपण त्यांच्यावर पुराव्यानिशी या ठिकाणी आरोप करतोय की त्यांनी त्यांच्या परिवारातील व्यक्तींच्या नावाने या ठिकाणी वाईन शॉप खरेदी केलेले आहेत। त्यामध्ये त्यांच्या सुनबाई यांच्या नावे 3 वाईन शॉपचे आपल्याकडे नंबर आहेत। ते कुठं चालू आहेत? एक वाळूजला आहे, एक पुण्याला आहे आणि एक जळगावला आहे। आणि त्यांच्या पत्नीच्या नावे एक जालना आणि जळगाव या ठिकाणी वाईन शॉप आहे। आपला त्यांच्यावर असा आरोप आहे की त्यांनी मंत्री पदाचा गैरवापर करून या ठिकाणी हे लायसन्स मिळवलेले आहेत। कारण कोड ऑफ कंडक्ट, भारत सरकारची जी मंत्री पदासाठी असणारी आचारसंहिता भारतभर लागू आहे, या आचारसंहितेमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे, या कोड ऑफ कंडक्टपणे स्पष्टपणे नमूद केलेलं असं आहे की मंत्री पदावर असताना तुम्ही कुठलेही शासनाचे लायसन्स खरेदी करू शकत नाही, शासनाचा कुठलाही लाभ आपण घेऊ शकत नाही। हा आरोप या कोड ऑफ कंडक्ट नुसार यांचे लायसन्स या ठिकाणी रद्द करण्यात यावे अशी मागणी आपली या ठिकाणी आहे। आपण लोक आयुक्तांना याची प्रथम तक्रार दिलेली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा याची तक्रार आपण दिलेली आहे, मुख्यमंत्री महोदयांना दिलेली आहे, लोकसभा अध्यक्षांना दिलेली आहे। या तक्रारीनंतर सुद्धा यांच्यावर कुठली कारवाई जर झाली नाही तर आपण माननीय उच्च न्यायालयामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये दाद मागणार आहोत। परत दुसरा विषय, संदीपान भुमरे यांनी जे लोकसभेला प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे आणि 2014 पासूनचे प्रतिज्ञापत्र त्यांचे माझ्याकडे आहे, त्यांचं 2014 ते 24 पर्यंत प्रतिज्ञापत्रात त्यांनी जे उत्पन्न दाखवलेलं आहे, हे उत्पन्न 2 कोटी रुपये पती पत्नीचं उत्पन्न असून आज 2024 पर्यंत 2 कोटी उत्पन्न असताना त्यांनी त्यांच्याच प्रतिज्ञापत्रामध्ये जमीन खरेदी 3 कोटी रुपये आणि वाईन शॉपची शासकीय किंमत जर धरली, त्यांच्या पत्नीची जरी पकडली तरी 2 कोटी रुपये, म्हणजे 5 कोटी रुपयाचा व्यवहार त्यांनी या 2-3 वर्षामध्ये केलेला आहे। उत्पन्नाच्या विरोधामध्ये 2 कोटीच्या अगेन्स्ट 5 कोटीची प्रॉपर्टी यांनी आणली कुठून, खरेदी कशा पद्धतीने केली, यांच्या खात्यामध्ये कोणाच्या खात्यातून पैसे आले, याचा सुद्धा सखोल चौकशी होऊन यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा सुद्धा खटला या ठिकाणी भरला गेला पाहिजे, ही सुद्धा मागणी आमची प्रामुख्याने त्यामध्ये आहे। त्यांचे पुत्र विलास भुमरे यांचं सुद्धा ॲफिडेव्हिट विधानसभेचे प्रतिज्ञापत्र माझ्याकडे आहे, त्यांचं सुद्धा उत्पन्न 2014 ते 2019 पर्यंत 54 लक्ष रुपये आहे आणि 2019 ते 24चं उत्पन्न माझ्याकडे आज पुराव्यानिशी नाहीये, तरी सुद्धा आपण 50 लाखाच्या अगेन्स्ट 4 पटीत जरी धरलं तर 2 कोटी रुपये त्यांचं जरी उत्पन्न जर आपण पकडलं तरी सुद्धा त्यांनी आज या ठिकाणी 3 वाईन शॉप खरेदी केलेले आहेत। 3 वाईन शॉप खरेदी करत असताना शासनाची फीस, एक वाईन शॉप नाव चेंज, नेम चेंज साठी 1 कोटी रुपये शासनाचं चलन भरावं लागतं। यांनी 3 कोटी रुपये कुठून आणले याचं सुद्धा सखोल चौकशी होऊन यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। विलास भुमरे यांच्या पत्नी या शिक्षक पेशामध्ये होत्या, शिक्षक पेशा विद्यार्थ्यांना घडत असताना ह्या अचानकपणे वाईन शॉपच्या व्यवसायामध्ये कसे उतरल्या याची सुद्धा सखोल चौकशी या ठिकाणी व्हावी, यासाठी आम्ही हे सगळं प्रकरण आज आपल्या माध्यमातून जनतेच्या समोर, आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्ही उघडकीस करत आहोत। असे अनेक विषय परत यांनी महाराष्ट्रामध्ये खाजगीमध्ये असं म्हटलं जातं यांनी 15-16 लायसन्स घेतलेले, आपल्याकडे 5 लायसन्सची कॉपी आहे। आणि मित्रांनो, यांनी लायसन्स खरेदी केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने एक कायदा बदलला, जो परमिट रूमच्या बाबतीमध्ये 2011 पासून महाराष्ट्र शासनाने परमिट रूमला जो व्हॅट कर हा 5% दिला होता, तो अचानकपणे 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाने व्हॅट मध्ये बदल करून व्हॅटचा कर परमिट रूम, फक्त परमिट रूम वाल्यासाठी 10% करण्यात आलेला आहे आणि व्हॅट हा वाईन शॉपला लागू नाहीये। परमिट रूमला दुप्पट कर लावल्यामुळे परमिट रूमचे व्यवसाय जवळपास डबघाईस आलेले, त्या व्यवसायाशी माझं या पत्रकार परिषदेचं घेणं नाही, परंतु यांच्या वाईन शॉपची किंमत वाढवावी, यांच्या वाईन शॉपचा जास्तीचा खप व्हावा, यासाठी यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून शासनाची पॉलिसी सुद्धा बदलण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे।
असा माझा त्यांच्यावर स्पष्टपणे आरोप आहे। त्यामुळे माझी पंतप्रधान महोदयांना, मुख्यमंत्री महोदयांना व लोकायुक्त महोदयांना विनंती आहे की संबंधितावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, नसता आम्हाला या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये जावे। हायकोर्टामध्ये तुम्ही तो विषय काढला, आजच्या पत्रकार परिषदेच्या विषयाने मी हायकोर्टात गेलो। हायकोर्टामध्ये त्यांनी लिहून दिलं की ही प्रॉपर्टी माझी नाही, तरी सुद्धा आजपर्यंत पैठण तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनी ती महाराष्ट्र शासनाची जमीन ताब्यात घेतली नाही, कारण यांचा दबाव असल्यामुळे त्यांनी कोर्टात लिहून दिलं, माझ्याकडे कॉपी आहे। पण ते कोर्टात त्यांनी तसं लिहून देऊन बी चालत नव्हतं, कोर्टाने खरं म्हणजे ऍक्शन घ्यायला पाहिजे होते। परंतु आता असे किती वाईन शॉप आहेत असं तुमचं म्हणणं आहे? किती वाईन शॉप? नाही, आता हे बघा, खाजगीमध्ये तर 15-16 म्हणतायत। मी सगळ्या महाराष्ट्रातल्या राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना पत्र लिहिलेलं आहे। पत्र लिहिणं म्हणण्यापेक्षा माहिती अधिकार टाकलेला आहे, त्याच्या कॉपीज पण माझ्याकडे। हे असे माहिती अधिकार मी महाराष्ट्रातल्या सगळ्या एसपींना, सगळ्या अधीक्षकांना दिलेले आहे की संदीपान भुमरे व त्याच्या परिवारातील मी नावं टाकलेले 1-5-7 यांच्या नावावर महाराष्ट्रामध्ये असणारे लायसन्स किती, त्याची माहिती आपल्याला काही दिवसातच या ठिकाणी उपलब्ध होईल। परंतु जे 5 लायसन्सची माहिती उपलब्ध झाली त्यानुसार, माझ्या नॉलेजनुसार मला एक माहिती होतं की कोड ऑफ कंडक्टनुसार, कारण मी एक नगराध्यक्ष राहिलेलो आहे, मी नगराध्यक्ष पदावर असताना मला एक माहिती होतं की नगराध्यक्षाला त्याच्या परिवारातल्या लोकांना नगर परिषदेचा लाभ देता येत नाही। मग मंत्री लोकांना महाराष्ट्र शासनाचे लायसन्स कसे देता येतात, म्हणून मी त्याच्यात थोडंसं सखोल अभ्यास केल्यानंतर मला कळालंय की भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या कोड ऑफ कंडक्टनुसार कुठल्याही मंत्र्याला महाराष्ट्र सरकारचं लायसन्स खरेदी करण्याचं व हस्तांतरण करण्याचा विषय नाही। त्यामध्ये आणखी एक विषय महत्वाचा असा आहे की जर तुमच्या नावावर तुम्ही पदावर बसण्या अगोदर जर लायसन्स असेल तर ते लायसन्स तुम्ही तुमच्या परिवाराच्या नावावर करू शकता, हे पण कोड ऑफ कंडक्ट मध्ये लिहिलेलं आहे। परंतु तुमच्या नावावर तुम्ही मंत्री असताना एकही लायसन्स नव्हतं आणि तुम्ही मंत्री झाल्यानंतर मंत्रिपदाचा गैरवापर करून ते लायसन्स मिळवले, हा आमचा स्पष्ट आरोप आहे। आजपर्यंत महाराष्ट्रात त्यांच्यावर एकच आरोप झाला, याने लायसन घेतले दारू। अरे पण त्या कशाने घेतले, घेता येतात का, नाही घेता येत का? त्यामुळे आपण आज या खुलाशासाठी, आणि माझ्याकडे जी माहिती मला ज्यावेळेस पुराव्यानिशी मिळाली त्यावेळेस मी आज पत्रकार परिषद घेतो। 19च्या नंतरच लायसन घेतलं, एक लायसन कॉपी ना आपल्याकडे, सगळ्या लायसन्स कॉपी आपल्याला उपलब्ध होणार आहे 8 दिवसात। ही लायसन्स कॉपी आहे, या लायसन्स कॉपी ही वर्षा विलास भुमरे 1/11/2021, हे पुण्याचं लायसन्स, म्हणजे त्यावेळेस मंत्री होतेच ना, नाही झालं ना। त्याला माहिती आहे ते ऑथोराइज पीए होते त्यांचे, भुमरेंचे, आणि त्यांचे जवळचे नातेवाईक नाही आहेत ते, पण आता पीए आहे का नाही सध्या हे माहित नाही। पण ऑथोराइज महाराष्ट्र सरकारच्या पॅनलवर पीए होते ते, शासकीय कर्मचारी आहेत। हो, शासकीय कर्मचाऱ्याला घेता येतं नाही, त्यांनी काहीतरी त्यांच्या मिसेसच्या नावावर घेतले, ते असे पळवाटा शोधलेले आहे यांनी, पण ते घेता येत नाही। लोकसेवकाला त्याच्या व त्याच्या पत्नीच्या नावे अँटी करप्शन ऍक्ट नुसार सुद्धा क्रिमिनल गुन्हा संदीपान भुमरे आणि यांच्या परिवारावर होऊ शकतो म्हणजे होतोच, परंतु केवळ सरकार त्यांची असल्यामुळे हे गुन्हे होत नाही। परंतु काय नियम आहे की त्यांच्या नातेवाईकाच्या नावावर असल्यानंतर संदीपान भुमरेवर काय कारवाई केली जावी, काय तो नियम आहे ना, काय कारवाई होऊ शकते का केली जावी, नाही त्याच्यावर कारवाई केली जावी ना। उदाहरणार्थ समजा ते आज मंत्री असते, त्यांना मंत्रिपदावरून खाली यावं लागलं असतं। आज खासदार आहे तर खासदार, त्यांचं खासदार केलं तर बंधनकारक आहे ना। जसं नगर परिषदेला आम्ही काही गैर केलं तर आमचं डिस्क्वालिफिकेशन होतं, तसं यांचं डिस्क्वालिफिकेशन झालं पाहिजे ना। आज भारतीय पंतप्रधान स्वच्छ प्रतिमेचे आहे ना, त्यांच्या याच्यात खासदार आहेत नाही, त्यांनी त्याचं डिस्क्वालिफिकेशन केलं पाहिजे ना। मी पत्र लिहिलंय खासदार साहेबाला, पुराव्यानिशी लिहिलंय, सगळे लायसन नंबर, तुम्हाला जे कॉपीज दिल्या त्या सगळ्या कॉपीज मी पंतप्रधान महोदयांना सुद्धा पाठवलेल्या आहे। बघू काय कारवाई होती त्यांच्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।